नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर ही झाडं ना आम्ही जून महिन्यात लावलेली आणि ते आता खूप छान उगवून आलेत। तर तुम्ही बघू शकता इथे ही मोरपंखी लावली, सगळी आम्ही शोचीच झाडं लावलेत। इथे ही मोरपंखी लावली, ती पण छान उगवली। नंतर मग इकडे हे शोचं झाड आहे, पण ह्या झाडाला काय म्हणतात मला माहित नाही, पण दिसायला खूप भारी दिसतंय हे झाड। नंतर इकडे मी ही आबोली लावलेली आहे। आबोलीला तर काय फुलं नाही आली, पण हळूहळू येतील, पण ती पण अशी सुंदर अशी उगवून आली, बघू शकता तुम्ही। आणि ही मध्ये जी जागा राहिली ना, तर इथं आमच्या आईने ना शेंगदाणे खोचले होते, तर त्याच्या पण हे भुईमुग छान उगवून आले, त्याला पण आता फुलं आल्यात। आणि इकडे बघू शकता हा मोगरा आहे। ह्या मोगऱ्याला ना हे असं आळीनं खाल्लंय, पण याच्यावरची आळी पण काढून टाकली, पण माहित नाही कशामुळे हे झाड असं झालंय। तुमच्याकडे काय उपाय असला तर सांगा कमेंटमध्ये। परत इथं हे पोरांनी हे नाही का जांभळं खाऊन टाकली होती, ती पण अशी झाडं आली। तर ही झाडं थोडीशी मोठी झाल्यावर यांना मी दुसरीकडे लावणार आहे, पण इकडे बघू शकता तुम्ही जे काय पण खाऊन टाकले ते सगळं उगवून आलंय याच्यात। परत हे एक शोचं झाड आहे, ते दिसायला एवढं भारी दिसतंय ना, ह्याचं पण नाव मला नाही माहिती, पण दिसायला भारी दिसतंय त्याच्यामुळं मग आणलं आम्ही, हे पण इथं लावलं। नंतर हा गुलाब, तसं तर हा नाही का फेंट पिंक कलरचा गुलाब आहे, पण हे खूप दिवस झालं ना हे गुलाबाला फुलं आलतं आणि जास्त दिवस झाल्यामुळे हे जरा पांढरं पडलंय। मी काय झाडाची फुलं तोडत नाही, कारण मला ती झाडालाच असलेली खूप आवडतात। नंतर इथं पण एक शोचं झाड आहे, ह्याचा पण भारी कलर दिसतोय, याचं पण नाव मला नाही माहिती। आणि ही इथं आबोलीला एक फुलं आले, इथं बघू शकता तुम्ही एकच फुलं आले आबोलीला, आणि ही पण अशी सुंदर अशी हिरवीगार झाली। नंतर इकडे एक गुलाबाचं फुल झाड लावले, याला पण मध्ये फुलं आली होती, पण आता ती सगळी आम्ही तोडली। आणि तर नंतर आणखी कळ्या आलेत बघा, इथे एक कळी आली, इथे एक आली, इथे यायला लागली। इथं हा आहे पांढऱ्या कलरचा गुलाब, आणि हे मोगरा हा खूप सुंदर आलाय, याचं मग बांधलाय असं नाही का या खांबावर जावा म्हणून। परत इकडे सगळं आम्ही असं भुईमुग लावले, ते पण एवढं सुंदर आलेत ना भुईमुग, तर थोड्या दिवसांनी यांना शेंगा लागतील। परत इकडे हा मध्येच ट्रॅक्टर लावलाय तिथं। परत इथं हे ह्याचं प्राजक्ताचं झाड लावले। काय ग उतरायचं आहे का? थांबा उतरवते, चल उतर, सावकाश उतर। परत हे रातराणीचं झाड लावले, याला पण आता आलेत बरं का कळ्या छोट्या छोट्या, पण हे म्हणतात ना रात्रीचंच त्याच्या कळ्या फुलतात, म्हणून आता काय एवढं दिसत नाही, पण आले, हे पण छान आले झाड। नंतर ते पाठीमागं पलीकडच्या साईडला जे लावलं होतं तेच इथं पण एक लावलेलं आहे। सगळी झाडं अशी छान अशी फुटून आलेत, बघू शकता तुम्ही। आणि इथं पण हे पण शोचंच झाड आहे, पण काही शोचे झाडांचे नाही का नावच माहीत नाहीत काय, फक्त दिसायला छान दिसतात म्हणून मग ती आम्ही लावली आणून। परत इथं हा कुंद्याचं तर झाड एवढं सुंदर आलंय, तुम्ही बघू शकता। हे मी ना असं खांबापाशी लावले, कारण म्हटलं मोठं झाल्यावर नाही का हे खांबावर चढण, आणि त्याच्या अशा लाल कळ्या आलेत लाल, पण हे फुलं ना पांढरे येतात, याला खूप साऱ्या कळ्या आल्यात, इथं भरपूर साऱ्या कळ्या आल्यात। आणि इकडे गुलाब लावलाय असं समोर, असं नाही का पोर्चच्या समोर आम्ही इकडे अशी लावलेत झाडं। तर याचा रंग कोणता आहे का तिथं? हा येल्लो आहे ना, हा येल्लो आहे। आणि ह्या झाडाला काय म्हणतात, तर आम्ही हे झाड ना आणायला गेलतो नर्सरीत, त्यावेळेस या झाडाचं नाव ना डबल ढोलकी सांगितलं। तर विचारलं का डबल ढोलकी, तर नाही का याला वरतून हा असा कलर आहे
आणि त्याच्या खालच्या पानांना असा रेड कलर आहे, म्हणून ह्याचं नाव म्हणले ते की डबल ढोलकी आहे. पण हे झाड पण ना खूप सुंदर दिसतं. या पण झाडाचं नाव मला माहीत नाही. परत नंतर आम्ही इथं समोर ठेवायला अशा कुंड्या आणल्यात. ह्याच्यात पण हे शोची झाडं लावलेत इथं. आणि इकडच्या साईडला एक ती पण अशी भारी उगवून आलेत. सगळीच झाडं एकदम छान अशी लावून निघलेत. आणि इथं पण हे बघू शकता, ही झाडं आणली तेव्हा खूप छोटी होती, आता एवढी झालेत. इथे एक मोरपंखी लावले आणि इकडे एक डबल ढोलकीचं लावले. आणि हा इथं लाल कलरचा गुलाब आहे, ह्याला पण आता 2-3 कळ्या आल्यातच. दाखव. परत इथं इकडच्या साईडला एक कुंदा लावला आहे, पलीकडच्या साईडला एक लावला आहे आणि इथे एक लावला आहे. परत जी झाडं पलीकडच्या साईडला लावलेत तीच इकडच्या साईडला पण लावलेत, नाही का. 2-2 आणली होती, मग इकडे एक तिकडे एक असं लावून टाकलं. नंतर इथं हा बोगनवेल लावला आहे, तो पण खूप छान असा उगवून आला आहे. याचा कलर ना ह्याचा पिंक कलर आहे. आणि इथे एक छोटंसं बोगनवेल दिसतं, त्याचा येल्लो कलर आहे. आणि इथे हे प्राजक्ताचं झाड लावलं होतं त्यावेळेस ते खूप छोटं होतं, पण आता एवढं सुंदर असं हिरवंगार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पावसाळ्यात लावलेली सगळी झाडं एवढी सुंदर आलेत ना आमची. परत इथं हे जास्वंदीचं झाड होतं. हे झाड ना तिकडं पलीकडे बांधकाम चालू आहे ना, तिकडं होतं, तर ते बांधकामामुळे ना उपटून टाकलं होतं. तर मग आमच्या यांनी इथं आणून लावलं खूप दिवसांनी. मग हे जेव्हा पाऊस पडायला चालू झाला ना, तेव्हा मग हे एवढं सुंदर फुटून आले. आणि जांभळीच्या बिया तर का इकडं सगळीकडं अशा पोरांनी खाऊन टाकलेल्या सगळीकडे जांभळीची झाडं उगवून आलेत. आणि इथे ही शोची झाडं लावली होती, एवढी सुंदर सुंदर जी फुलं दिसतात ना, तरी आमच्या ह्यांनी मग इकडच्या साईडला ही सगळी अशी शोची झाडं लावून टाकलीत. ही पण एवढी सुंदर आलेत, बघू शकता तुम्ही. ह्या फुलांचा कलर एवढा सुंदर दिसतोय ना, असं वाटतं प्लॅस्टिकचीच फुलं आहेत, एवढी भारी दिसते ती फुलं बघा. आणि आणखी आम्हाला खूप सारी झाडं लावायची आहेत, कारण आमच्या इथं भरपूर जागा आहे, पण आम्हाला नाही का मोठी झाडं लावायची आहेत. आणखी ते थोड्या दिवसांनी लावल्यावर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या वेळेच्यामध्ये अपलोड करेन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. बाय. बरं, कमेंट पण करा.